आणि यानंतर आपण पुण्यामध्ये जाऊयात। अनिल बोंडे आणि संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेसकडून पुण्यामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या या दोन नेत्यांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली। महायुतीच्या आमदार आणि खासदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्या विरोधात आता काँग्रेसचे सगळे नेते मंडळी आंदोलन करतायत। त्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे। त्यासाठी पुण्यातल्या कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेसचे आमदार, शहराध्यक्ष आणि काही महिला आघाडीच्या सगळ्या महिला मिळून हे आंदोलन करण्यात येते। माझ्यासोबत काँग्रेसचे अरविंद शहराध्यक्ष आहेत। सर, तुम्ही आंदोलन करतायत, काय नेमकं तुमचं म्हणणं? आमचे नेते राहुल गांधी यांनी देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते ह्यांच्याबद्दल जे काही वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते करतायत, एक म्हणतं 11 लाखाचं बक्षीस देऊ जीप छाटल्यावर, दुसरे चटके द्यायचं म्हणतोय, एक म्हणतोय इंदिरा गांधीसारखा हशर करू, चौथा म्हणतोय की ते अतिरेकी। का चालले हे सगळं? हे सगळं यासाठी चाललंय की भारतीय जनता पक्षाला अराजकता माजवायची ह्या देशामध्ये, त्यांचं अपयश लपवण्यासाठी। हा देश संविधानाने चालणार आहे। काँग्रेस पक्षामध्ये असे काही कधी झालं तर सुमोठो पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, पण आम्ही गुन्हे दाखल करण्यासाठी गेल्यानंतर सुद्धा पोलिस एकही गुन्हा दाखल करत नाही। ह्याचा अर्थ काय की पोलिसांना खास निर्देश आहेत की ह्याचे गुन्हे तुम्ही दाखल करू नये। आम्ही एवढंच सांगतो की हे थांबलं पाहिजे, ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अन्यथा आम्ही काँग्रेस पक्ष कार्यकर्ते या रस्त्यावर उतरू, त्यांचं फिरणं मुश्किल करू, जागोजागी यथोचित त्यांचा सत्कार केला जाईल। एखाद्या आमदारांनीच असं वक्तव्य करणं योग्य वाटतं का? लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देश चालतो। राहुल गांधी तेच बोलले की जे अभिप्रेत असतं बाबासाहेबांना, जे अभिप्रेत आहे तेच बोलले की या देशामध्ये समानता आली पाहिजे। आणि जर राहुल गांधी हे जर बोलत असेल तर यांची ही जुनी खतखत आहे राहुल गांधींच्या विरोधात। आणि गांधी परिवार हा बलिदानाचा इतिहास आहे देशाला। जीभ छाटण्या भेटण्या त्यांच्या दृष्टीने हे काय लय मोठा नाही विषय, कारण त्यांच्यामध्ये बलिदानाचा त्यांचा इतिहास आहे। हे गायकवाड आणि हे बाकीचे लोक विसरले असतील, आणि जे घरात बसून हे वल्गना करतात, जीभ छाटण्या भेटण्या, त्यांनी एखाद्या रस्त्यावर आणि ते वल्गना करावं आणि काँग्रेस कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील। पण अशा पद्धतीने हुकुमशाहीच्या दिशेने चाललेल्या देशाला थांबवण्याची गरज ह्या प्रशासनाची। मग पोलीस खातं काय करतंय? पोलिसांना दिसत नाही का? पोलिसांना कळत नाही का ह्याच्यावर गुन्हे का दाखल करत नाही? आणि जर गुन्हे दाखल करत नसतील तर मग हे लोकशाहीच्या दिशेने हा देश चाललेला नाही, हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहे। त्याचं उत्तर लोकसभेमध्ये जनतेने दिलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये देतील ह्याची भीती वाटते। म्हणून राहुल गांधींना डॅमेज करायचं काम ह्या पद्धतीने करतात। पण राहुल गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। त्याचा त्यांना राग आणि त्याबद्दल ते अशा खोट्या वल्गना करतात। ज्या पद्धतीने शहर काँग्रेसचे अध्यक्ष आत्ता म्हटलेत त्या पद्धतीने आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू, वेळ पडली तर रस्त्यावर येऊ, नाहीतर त्यांची जागा ज्या जिथं आहे तिथं दाखवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू। लोकप्रतिनिधीच असे वक्तव्य करायला लागले, एक महिला म्हणून काय वाटतं? भाजपचं राजकारण हे दहशतवादाचं राजकारण आहे। आजच्या तारखेला यांच्या बापाचा माल आहे, हे कुणालाही मारू शकतील। आणि देवेंद्र फडणवीस करतात काय? तुम्ही जीभ छाटांच्या भाषा करताय, मोगलाई लागली आहे का? तुम्ही मारायच्या भाषा करतात, अतिरेकी भाषा। आज जर काँग्रेस पक्षाकडनं एखाद्याने चुकीचं वक्तव्य केलं असतं तर त्याला घरात जाऊन अटक केलं असतं। आणि हे 4-5 जण वाटतं ते बोलतायत, म्हणजे काही सीमाच राहिली नाही। पहिलं राजकारण एकमेकांवर आरोपांवर व्हायचं, पण आता धमकी आणि इन्स्टिगेट केलं जातं। एखाद्या सायकोपाथ माणसाला इन्स्टिगेट केलं जातं की आपण यांना मारू शकतो। म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही हिंसा करण्यासाठी इन्स्टिगेट करतायत। भारतीय जनता पार्टी म्हणजे दहशतवादी पक्ष आहे। यांचं राजकारण फक्त दहशतवादाला आहे, राजकीय यांचं काही ते बाकी काही नाही। त्यांना फक्त हिंदू मुस्लिम करणं आणि जिंकणं माहिती आहे। राहुल गांधींचे जे विचार आहेत ते त्यांना पटणार नाहीत। काँग्रेसची जी संविधानात्मक आणि लोकतंत्र लोकशाहीच्या भूमिका आहेत त्या त्यांना पटत नाहीत, म्हणून राहुल गांधींना डॅमेज करायचं हे काम चाललेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे फलक आणि वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स घेऊन हे काँग्रेसचे सगळे आंदोलन करतायत। आणि महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्याविरोधात आमदार आणि खासदार यांच्यावर निषेध देखील व्यक्त करतायत। कॅमेरामन राजेश, शिवानी पांढरे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।